सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया जगदनिहित पानिं मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैव धवल हास्यं विठ्ठलं चिंतयामि विठ्ठल 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 टाळी वाजवा विठ्ठल 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 बोला कुंडली कबरहा ज्ञानदेव लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं
शरणं प्रपद्ये. बोला प्रभु रामचंद्र भगवान की जय. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पवनसुत हनुमान की जय. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. नमो पार्वती पते हर हर महादेव. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो मुक्ताबाई मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानी यांचे राजे अलंकापुर निवासी विश्वमाऊली ज्ञानोबा राय आणि त्यांच्या जीवनामध्ये आलेला एक अलौकिक असा अनुभव महाराज या अभंगाच्या द्वारे तुमच्या आमच्या पुढे मांडतात. विठ्ठल अभंग गोड आहे. अभंग गोड आहे. सहज एखाद्यानं स्टँडवर जरी हा अभंग पुढची लाईन म्हटली तरी लोक बाकीचे ज्यांना काही समजत नाही ते सुद्धा मागची लाईन म्हणतात. आपण जर म्हटलं ना रूप पाहता लोचनी ते म्हणतात सुख झाले ओ साजनी. नाही सगळ्यांचा पाठ. कीर्तनकाराचा पाठ आहे ह्याच्यात विशेष नाही. मृदंगाचार्यांचा पाठ आहे ह्याच्यात विशेष नाही. गायक मंडळींचा पाठ आहे ह्याच्यात विशेष नाही. तुम्ही बसलेले लोक तुमचा सगळ्यांचा पाठ आहे. आणि अजून एक विशेष सांगू का. जर इथे बसून हा अभंग पाठ नसेल तर ते विशेष आहे. विठ्ठल सांगू का तुमचा आमचा सगळ्यांचा पाठ आहे. अगदी साऊंड सिस्टीम वाले दादा असतील आमचे शूटिंग वाले दादा असतील सगळ्यांचा पाठ असेल. पण ऐका ना ज्यांची इकडे हरीकडे पाठ आहे नीट ऐका त्यांचा सुद्धा हा अभंग पाठ आहे. विठ्ठल विठ्ठल गोड अभंग आहे हा अभंग. रूपकामध्ये मग काकडा भजन असेल गाथा भजन असेल हरिपाठ असेल रात्री कीर्तन असेल भजन असेल आनंदाचं भजन असेल कोणी गेलं त्याचं मौतीचं भजन असेल बारशाचं भजन असेल 13व्याचं काही असू द्या निमित्त कोणतंही असू द्या पण हा अभंगच
घेतला नाही तर भजन प्रारंभ होत नाही. प्रारंभी मंगलाचरण ज्याला आपण म्हणतो नाही का, तत्पूर्वी रूपकाचा अभंग ज्याला घेतला जातो तो हा अभंग आहे. गोड अभंग आहे, विश्वमाऊलींचा सगळ्यांच्या पाठातला आहे. या अभंगावर तुम्ही अनेक वेळा कीर्तनं सुद्धा ऐकली असतील, परंतु ऐका. सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो, मी फार विद्वान नाही, माझ्या तब्येतीवर जाऊ नका, फार वयानं मोठा नाही, पण ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा आणि निलेश महाराजांचा मला असलेला आदेश, प्रभू रामचंद्रांची करायला भेटलेली सेवा, बस दुसरं काय नाही. तुमच्या सगळ्यांचं त्या निमित्तानं झालेलं दर्शन आणि तुमची सेवा करण्याची मिळालेली संधी, याच्या पलीकडे काय नाही. नाही तर मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी विठाला किंवा सेवके करावे सांगितले काम. महाराज दुसरं काय नाही, एक आदेश म्हणून. आणि ज्ञानोबा तुकोबा जशी बुद्धी देतील, माझे प्रभू रामचंद्र जशी बुद्धी देतील तसं मी तुमच्या पुढे बोलणार आहे. अभंग मी सांगून गेलो की माऊली त्यांच्या जीवनात आलेला एक अनुभव आपल्या पुढे प्रकट करतात. अनुभव इतर ठिकाणी आलेला वेगळा आणि देवाच्या ठिकाणी आलेला अनुभव हा वेगळा. इतर ठिकाणी आलेले अनुभव बहुतांश बऱ्याच लोकांचे सारखे राहू शकतात. तुम्ही जर मला म्हटले महाराज माझी गाडी भरवीर फाट्यावर एकदा पंक्चर झाली होती, तर मी तुम्हाला सांगू शकतो माझी सुद्धा लासलगावहून इकडे येताना एकदा पंक्चर झाली होती. म्हणजे पंक्चर होण्याचा अनुभव हा सर्वसामान्य संसारामधला माणसाचा काही अनुभव हे सगळ्यांचे सारखे असतात, पण काही अनुभव हे एखाद्याचेच असतात आणि ते एक वेगळंपणच असतं. विठ्ठल त्यांच्या जीवनामध्ये काय अनुभव आला तर पंढरीश परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि त्याच्या दर्शनानं जे सुख प्राप्त झालं, आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणीला अर्थ एक एक शब्दांना सांगतात. हे ऐक ना साजनी, तो इतका गोड आहे, तो माधव गोड आहे, तो केशव गोड आहे, तो विठ्ठल गोड आहे, त्याच्याबद्दल काय सांगू तुला, माझं काही जन्माचं पुण्य असेल म्हणून तो मला भेटला. काहीतरी पुण्याही असेल, माझी पुण्याही असेल, आमच्या कुटुंबाची, आमच्या परंपरेची काहीतरी माझी पुण्याही असेल म्हणून तुम्हाला भेटला. बहुत सुकृताची जोडी, सुकृत होत काहीतरी माझं सुकृत पदरी असेल, शिवाय तो मला भेटणार नाही. आणि ऐक ना, त्याच्याकडे पाहून सुख होतो याच्यात विशेष नाही, मग त्याच्याकडे पाहून आनंद होतो याच्यात विशेष नाही. मग ज्ञानोबा माऊली सांगतात, हे साजनी ऐक ना, तू नुसतं एकटा सुखरूप असं म्हणू नको. मग तिथे त्याच्याकडं सगळं एसटीचं जसं डेपो असतो तिथं सगळं एसटच असतं, एखाद्या कंटेनरचा डेपो असतो तिथे तुम्हाला कंटेनर सापडतील. म्हणजे तो सुखाचा आगरच आहे, तो सुखाचा डेपो त्याच्याकडे आहे. सगळे सुख जगाचे त्याच्या चरणाजवळ आहेत. सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ऐक, तो बरवा आहे, तो गोड आहे आणि सुंदर असं चिंतन माऊली या अभंगाच्या द्वारे तुमच्या पुढे मांडतायत. भजन करा विठ्ठल, टाळी वाजवा, टाळी. कुंडली कवरदार ज्ञान दे. मी अभंग तुमच्या पुढे घेतला. अभंगाचं ठळक ठळक त्याच्या बातम्या आपण म्हणतो, त्याचा अर्थ तुमच्या पुढे मी सरळ अर्थानं सांगून गेलो, जो तुम्हालाही ठाऊक होता. अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा परिहार देणं तो गरजेचा, महत्त्वाचा. कार्यक्रम कशा निमित्तानं आहे, किम निमित्तानं आहे हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, परंतु अलेखित का असेना तो एक नियम आहे आणि वक्त्याची ती एक जबाबदारी. त्यानुसार आपल्या या पवित्र पावन असलेल्या श्रीराम मंदिर, देवगाव फाटा, तालुका निफाड, जिल्हा नाशिक या ठिकाणी ज्या सप्ताहाला 16वं वर्ष आहे तो अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आहे. श्रीराम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव दोन नाही का, जिथे भक्ताचं आणि देवाचा संगम आहे महाराज. एकीकडे रामाची नवमी आणि इकडे हनुमंतरायांची पौर्णिमा येणार आहे, लवकरच आहे नाही का, ज्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या काला राहील माझ्यामध्ये, बरोबर, या सप्ताहाचं. आणि सुंदर असं नियोजन तुम्ही सगळेजण करत असतात. मी विचारलं जिथे कीर्तन आहे ते कोणतं गाव आहे का, जेवायला बसलो होतो खैरे साहेबांकडे आमच्या तिथं. त्यांना म्हटलं का हो दादा, काही
गावाचं नाव काय? ते म्हटले महाराज ते गावच नाही जिथे कार्यक्रम आहे. म्हटलं मग सगळ्या गावांचं ते एक बाबांनी तर मला इतिहास काढून दाखवला, पेन नव्हतं फक्त त्यांच्याकडे, नाही तर अगदी ते आराखडा काढत होते. ते म्हणले बघा ह्या गावाचा इथे येतात, या गावाच्या इथे येतात, अशा सगळ्या सीमेवर शिव बांध काय म्हणतात तुम्ही त्याला, त्या सगळ्यांच्या पंचक्रोशीच्या मध्यावर असलेला हा भाग आणि या भागामध्ये विराजमान झालेले प्रभू रामचंद्र आणि त्यांच्या दारामध्ये सुंदर असं नियोजन तुम्ही केलेलं आहे. नक्कीच मी खात्रीनं सांगेल, कलियुगामध्ये संसारा करणारे हजारो लाखो रोज मरतात, पण देवाकरता जगून जगणारे, देवाकरता खर्च करून जगणारे, देवाकरता राबून जगणारे फार अल्प, अगदी बोटावर मोजण्या इतके लोक. आणि त्यामध्ये जे लोक देवाची सेवा करतात, इथला कण आणि कण सुद्धा वाया जात नाही. महाराज विठ्ठल विठ्ठल. इथं केलेली सेवा ती अगोदरही कामात येईल आणि गेल्यानंतर सुद्धा कामात येईल. विठ्ठल तुमच्या आमच्या जीवनाचा प्रवास कोणता असावा, कुठंपर्यंत असावा? आमचे गुरुजी फार गोड सांगायचे, ज्या दिवशी तुम्हाला आम्हाला भक्ती करता करता ईश्वराचं दर्शन झालं, समजायचं आपलं जीवन सफल झालं. याच्या पलीकडे काय जगायचं? ज्या संतांनी त्याला पाहिलं महाराज, पुन्हा दुसरं काही पाहायचं नाही म्हणून तुलसीदासांसारख्या अनेक संतांनी डोळे बंद करून घेतले, वेगवेगळे अवजार घालून. नाही म्हणजे आता दुसरं काही पाहायचं. हा, तुला एकदा पाहिलं ना बस, तुमचं आमचं सुद्धा जीवनाचं तेच सार्थक असलं पाहिजे. महाराज काय सार्थक आहे? विठ्ठलाची तुका म्हणे आल्याचे सार्थक, तुका म्हणे आल्याचे सार्थक. विठ्ठलाची जन्माला आल्याचं सार्थक एकच सांगितलंय, त्याचं दर्शन व्हावं. हा, आणि अजून सांगू का, भक्ती करणाऱ्याला त्याचं दर्शन होतं, नक्कीच होतं, नक्कीच होतं. पण त्याला भक्ती तशी केली पाहिजे. गीतेमध्ये सांगतात अनन्या चिंतयन्तो मां, भक्ती अशी असली पाहिजे. कशी? अनन्य भक्ती असली पाहिजे. त्याच्याबद्दल आमचं नातं कसं असलं पाहिजे? अनन्या चिंतयन्तो मां ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तुमच्या जीवनामध्ये भक्ती अशी करा, त्यानं आपल्या जीवनाचा योग आणि आपल्या जीवनाचा क्षेम चालवला पाहिजे. विठ्ठल जीवनामध्ये भक्ती इतकी परमोच्च शिखराला पोहोचली पाहिजे. सांगून जाईल आमचे गुरुजी सांगायचे, वैकुंठवासी महाराष्ट्राचा गोड आवाज सद्गुरू बाबा महाराज सातारकर गुरुजी सांगायचे, पारायण कुठंपर्यंत करायचं? जोपर्यंत आपण नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं. आपण नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं. आणि कीर्तन कुठंपर्यंत करायचे म्हणे? हा, ते प्रमाणे बघा, जैसी समचरणाची तेथे असे देव उभा, जैसी समचरणाची शोभा. ही अवस्था जोपर्यंत होत नाही म्हणे, आपल्या कीर्तनामध्ये जोपर्यंत तो येऊन उभा राहत नाही, दिसत नाही, तोपर्यंत कीर्तन करायचे. अनेक वर्षापासून शब्द चाललाय. काही लोक म्हणतील महाराज याचा आम्हाला काय फायदा होतो? कीर्तनकार येतात, पॉकेट घेऊन जातात, गायक येतात, पॉकेट घेऊन जातात, वादक येतात,
काही ना काही घेऊन जातात. शेवटच्या दिवशी महाप्रसाद होतो, साऊंडवाले घेऊन जातात, सगळे घेऊन जातात. चिल्ली ले गई, बिल्ली ले गई, हो गई बाटाबाट. आमचं असं म्हणले, मग याचा आम्हाला काय परिणाम? प्रश्न पडेल आणि पडला पाहिजे. एस टीमध्ये 10 रुपये जरी पडले आपले तरी 10 वेळा पाहतो. दुसऱ्याचे पडू द्या, नुसता ठोकळ्याचा आवाज येऊ द्या, तरी मग माझे पडले का? तुझे कशाचे पडले? तुझ्याकडे जेवढे होते तेवढे भाड्याला गेले. भाड्याला तेवढे गेले. आता काय राहिले आपल्याकडे? ऐका ना, आता काही राहिलं नाही तरी सुद्धा माणूस 4 वेळा विचार करतो. सांगू, मुलगा एकुलता एक असू द्या नाही तर 4 असू द्या, पण त्याचं शिक्षणाच्या वेळेला सुद्धा 4 वेळा विचार करतो ना, इथं शिकायला टाकू का नको, तिथं शिकायला टाकू का नको, माझा मुलगा माझी मुलगी सुरक्षित राहील का, सगळा विचार करतो की नाही. मग कीर्तन इतक्या वर्ष झालं चालले आहेत, नुसतं आम्ही पैसे देतोय, याचा आम्हाला काय फायदा? मोठा प्रश्न आहे. प्रश्न सांगितला, याचं उत्तर सुद्धा देतो. विठ्ठल विठ्ठल. इतके वर्ष झाले आम्ही सप्ताह करतोय महाराज, आमच्या जीवनामध्ये काय फायदा झाला असेल? मी सांगतो, मी पहिल्यांदा आलो तरी सांगतो तुम्हाला काय फायदा झाला. बघा, मी काय ज्योतिषी नाही, आणि ज्योतिषाकडे जायसारखे आता दिवस अशा कळाला तुम्हाला. बस मला केला इशारा जाता जाता. ऐका ना, पण तरी सांगेल तुम्हाला काय फायदा झाला. काय झालं? आजोबा, बाबा, आपण देवपूजा करायला बसलात की तुमच्याजवळ नातू येऊन बसत असेल. असे बरेच आजोबा असतील की त्यांच्याजवळ नातू येऊन बसतो, किंवा एखादे कोणी देवपूजा करणारे त्यांच्याजवळ त्यांचा बारका पोरगा येऊन बसतो. ते गणपती उचलेल, ते कृष्णाच्या जागेवर ठेवेल, कृष्ण उचलेल रामाच्या जागेवर, हे शंख उचलेल इकडे ठेवेल, इकडची आरती उचलेल. ते काही करतात, काही त्रास देतं, बरोबर. पण एक काय का ना, एवढा त्रास जर गल्लीतल्या कोणी एखाद्याने दिला एखाद दिवशी जरी, तरी बाबांना बेत पाहून टाकला असता. मी पैलवान बाबा पाहिलेत, ते नातवा पुढं काही बोलत नाही, काही बोलत नाही. पैलवान सांगू, पैलवानाची गोष्ट तुम्हाला थोडंसं विषयांतर होईल पण सांगतो. एक महाराष्ट्र केसरी होता, महाराष्ट्र केसरी. तो महाराष्ट्र केसरी गल्लीनं येत होता, आणि त्याच्या गल्लीनं येत असताना गल्लीतल्या एका बारक्या पोरानं त्याला असा एक दगड उचलला आणि मारला. त्याला काय मारला, कोण आहे काय, हा असाच मारला. वा, तुम्ही मारायला सावधच होते, मग ते मारणारे तुम्ही होते का? एकनाथ बोल. पण ऐका ना, इतका दगड, एवढा पोरग दगड घेतला, मारला. त्या दगडाला असा काप होता, थोडासा तिरपा होता, तो महाराष्ट्र केसरीला लागला, रक्त यायला लागला. अरे रक्त आलं. एक शब्द बोलला नाही, एक शब्द बोलला नाही. बाकीचे पोरं हसत होते, तरी हा बिचारा घरी निघून गेला. घरात पाय, दारात पाय, बायकोनं पाहिलं, का काय लागलं तुम्हाला, काय लागलं? म्हणे बारकं पोरगं तिकडे मागच्या चौकामध्ये. म्हणे काय? दगड मारला. मग तुम्ही काहीच बोलले नाही? हा म्हणे, मी का असं बोलेल का? म्हणे का बरं? मी कुस्ती करणार आहे, माझी जर 1 लाख रुपयाची कुस्ती असेल तरच मी दुसऱ्याबरोबर भांडण करतो. म्हणे हे फुकट होतं, मी कशाला करू? अरे म्हणे, तुम्हाला दगड लागला ते तर पहा. विठ्ठल त्या आजोबा जवळ, आणि असं म्हणतात, आजोबा नातूचा पहिला मित्र असतो आणि नातू आजोबाचा शेवटचा मित्र असतो. कळताय ना माझी भाषा? आजोबा नातवाचा पहिला मित्र. गल्लीत कोणी मित्र होण्याच्या आधी आजोबा मित्र असतो. अजून सांगू का, बऱ्याच नातवांना आजोबा पाहायला भेटले नाही, दुर्भाग्य. बऱ्याच पोरांना तर बिचारे बाप पाहायला नाही मिळाले. प्रारब्ध असतं, पण ज्यांना आजोबा भेटले, ज्यांना पंजोबा भेटले ते भाग्यवान. त्या आजोबाला रोजचा एवढा त्रास होतो, ते रोज येऊन बसणार. आणि ज्या दिवशी सुट्टी राहिली त्या दिवशी तर 100% येऊन बसणार. ज्या दिवशी सकाळची शाळा असली की त्या दिवशी बाबाला बरं वाटतं, बरं आहे वाज. पण अजून सांगू का, 4 दिवस तोच नातू गावाला जाऊ द्या, त्या बाबाला, त्या आजोबाला करमत नाही. करमतं का आजी? करमतं का? ते एवढा त्रास दिला अंगावर, तुमचे चांगले कपडे असू द्या अंगावर, ते विचार करत नाही. चिखलाचे पाय राहू द्या, ते डायरेक्ट अंगावर येतं. ते बाबा पण एवढा, तो सरपंच असतो अख्ख्या गावाचा, ते घेणार त्याला. का हो तुम्ही 20 वर्ष सरपंच होते, गाव एवढं ताब्यात ठेवलं, नातू असं का वरती? म्हणले नाही हो, शेवटी काही का असे ना बाबा, ते आमचं प्रेम आहे. कळलं का? तसा एक नातू होता, 7वीला होता, आणि त्या आजोबाला रोज त्रास द्यायचा. एक दिवस त्या आजोबानं त्याची गंमत करायची ठरवली आणि सांगितलं, हे ऐक, तू रोज म्हणतो ना काय मदत करू. म्हणजे हो, एक काम कर. काय? अरे अशी टोपली पडलेली होती तिथे, टोपली घेऊन जा आणि त्याच्यात पाणी भरून आण. म्हणे बाबा कुठून आणू? नळाचं आणू का?
बेसिंगमधून आणू का, किचनमधून आणू का, आपल्या घरातून नको आणू. म्हणजे मग ही पाठीमागे जी नदी चालली आहे ना, त्यांच्या गावा शेजारी नदी होती, घराशेजारीच. जा नदीमधून घेऊन ये. त्यांच्या घरातून नदी दिसत होती, हाकेच्या अंतरावर होती. पोरगं धावत गेलं घराच्या जवळून असं जागा करत, बाबा आत्ता आलो, लगेच भरून आणतो. बाबांना देवपूजा बंद केली आणि नातू तिकडे गेला. नातवाला जर एखाद्या ठिकाणी पाठवलेलं असलं, एखाद वेळेस त्याचा बाप बिंदास राहील, पण आजोबाला भीती असते, माझी जबाबदारी आहे त्याला घरपोच घेऊन जायचं. बरेच नातू कीर्तनाला येतात, तुमच्याही बरोबर येत असतील, बरोबर ना आजी? पण ते आल्यानंतर तुम्ही हायवेला पहिले पाहत असाल, बाबा हळू रे, पुढे होय रे, रस्त्याला तुम्ही झालं काही तर आपल्याला झालं चालतं, पण नातवाला व्हायला नको. नातवाची गंमत त्या खिडकीमधून बाबा पाहत होते. पोरगं तिथे गेलं, पण ऐका ना, जी टोपली होती तिला आमच्याकडे डालकी म्हणतात, तुमच्याकडे त्याला काय म्हणतात? ते कांदे भरतात बघा, लाकडाची होती ती, अशी अशी गोल गोल करतात, त्याला काय म्हणतात? टोपलीच. टोपलीच ना? हा, म्हणजे काय आपली तुमची भाषा सारखीच आहे. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं? अरे हा, सारखंच आहे का? तुम्ही हसले म्हणजे सारखंच आहे. सारखंच आहे. मग ती टोपली होती, ऐका ना, ती टोपली त्या पोरानं आजी पाण्यामध्ये अशी टाकली आणि अशी वर काढली. तुम्हाला काय सांगू, त्याच्यामध्ये पाणीच पाणी होतं. खरं आहे का? खरं सांगा, पाणी राहील का त्याच्यात? पहिल्यांदा पोराला काय वाटलं, चुकलं असेल आपलं काहीतरी, त्यानं पुन्हा दुसरीकडून भरली, पुन्हा इकडून भरतो. वर काढली, भरली की भरायची, खाली पाणी दिसायचं, पण वर काढली की त्याचं पाणी निघून जात होतं. वर काढली की त्याचे पाणी निघून जात होतं, पाणी राहत नव्हतं. 9:30 झाले, 10 झाले, 10:30 झाले. पोरगं वैतागलं, घामाघूम झालं, भर पाण्यात घामाघूम झालं आणि पोरगं धावत आलं. धावत येणाऱ्या नातूला बाबांना खिडकीमधून पाहिलं. पुन्हा बाबा देवपूजेच्या ठिकाणी शांत बसून गेले. तो येतोय व पाहिलं त्यांनी. काय आजोबा, अहो माझे क्लास आहे 11 वाजता, तुम्हाला मी मदत करू का असं विचारत होतो, तुम्हाला मी काय काम करू लागू का असं विचार, आणि तुम्ही काय ते मला काय असं दिलं, ते त्याच्यात पाणी घेऊन या, तुम्ही आणून दाखवा बरं पाणी. चिडलं ते, राग आला त्याला, तुम्ही आणून दाखवा बरं. ऐका ना, बाबांना फार गोड उत्तर दिलं आणि शांत उत्तर दिलं, हे राजा बस खाली बस, तू हाच विचार केला की त्याच्यात पाणी येत नाही, बाबांना सांगितलं म्हणून तू प्रयत्न केला, मला तुझा अभिमान आहे. तू काम चुकार नाही याचा अभिमान आहे, तू आज्ञाधारक आहे याचा अभिमान आहे. तू तिथे गेला, तिथे गेल्यानंतर तू पाण्यामध्ये प्रयत्न केला, हे मी पाहत होतो या खिडकीमधून. मग आजोबा पहिल्याच वेळेला मला बोलून घ्यायचं ना परत, तुम्ही माझे हाल पाहत होते का? पोरगं रडायला लागलं, तंगडे आपटायला लागलं. आजोबाने त्याला जवळ घेतलं आणि सांगितलं, ऐक, ती जी टोपली तुला दिली होती ती कशाची होती, आपण त्याच्यात काय ठेवतो नीट ऐका. आता हे तुमच्याकरता आहे, आम्ही इतके वर्ष झालं सप्ताह करतो, आम्हाला काय फायदा, हा मुद्दा मी तुमच्या पुढे मांडतोय. आजोबानं सांगितलं याच्यामध्ये आपण काय टाकतो, पोराने फार भारी सांगितलं, आपण याच्यामध्ये कांदे टाकतो. कधी कधी कांदे न संपले की आमची आई, आमची आजी घरातली याच्यामध्ये लसूण ठेवते. ऐक, कांद्या आणि लसूण लागलेली माती या पाटीला लागलेली असते. तुझं त्याच्याकडे लक्षच नव्हतं, तू जाऊन फक्त पाटी भरून घेण्याचा प्रयत्न करत होता. भरत नव्हती, तू प्रयत्न करत होता, भरत नव्हती, प्रयत्न करत होता, पण प्रयत्न करता करता परिणाम असा झाला, आता त्या पाटीकडे बघ, जाताना कसा रंग होता आणि आता कसा रंग आहे. त्याने सांगितलं, बाबा जाताना पाटी काळसर होती, काळी नव्हती पण मातीची काळसर झालेली होती. बाबा काय सांगू, बघा ना काय चमचम करायला लागली. थांबा, मी आईला दाखवून येतो, माझा दृष्टांत संपला. तुम्ही आम्ही आमच्या जीवनामध्ये किती वर्ष परमार्थ करायचा, किती वर्ष आम्ही सत्य करायचे, किती वर्ष सांगू का, त्याची कृपा आहे. आपला हात असा आहे तोपर्यंत देत राहा. अहो असं भाग्य माना, असा हात आपल्याकडं नाही. तुम्ही सगळे शिर्डीच्या परिसरातले लोक आहे, तिथे किती लोक मंदिराच्या बाहेर बसलेले आहेत महाराज. हा, आंधळ्या पांगळ्याचा मागतायत लोक, तिथे लोक मागतायत. ऐका ना, तुम्हाला आम्हाला देवानं तसं बनवलं नाही, हे देवाचे उपकार समजा. आमच्या पंढरपुरामध्ये, वाळवंटामध्ये अनेक लोक, शेकडो लोक वारीच्या वेळेला तर हजारो लोकांना तिथं सोडून दिलेलं असतं. महाराज खरोखर त्यांची अवस्था पाहिली जात नाही. भाग्य मानलं पाहिजे, आभार मानले पाहिजे त्या देवाचे. अजून एक वाक्य सांगू का, काही देवानं द्यावं म्हणून देवाची भक्तीच करू नका. विठ्ठल गुरुजी गोड सांगायचे, जे काही आजपर्यंत त्यानं दिलंय, जे दिलंय हे त्याचीच कृपा म्हणा, म्हणून भक्ती करा. त्यानं दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे, काय मागणार आहेत आपण, काय आपली पात्रता तरी आहे. देताना मनसी पात्र, पात्रतेचा नियम आहे,
तो द्यायला लागला महाराज. हो, भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. काय आपली विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता तोची एकदान शूरदाता तोची एकदान शूरदाता विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता तोची एकदान शूरदाता तोची एकदान शूरदाता विटेवरी ज्याचे पाबुले समान तोची एक दान शूरदाता. किंवा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वर्म हे जाणून शरण आलो. जीवनामध्ये त्याचं महत्व कळलं पाहिजे आणि त्यानं सुंदर शरीर देऊन पाठवलं. त्याच्या उपकारातून थोडं परतफेड करण्यासाठी काहीतरी प्रयत्न आपण जीवनामध्ये केला पाहिजे. व्यवहाराचा नियम आहे, एखाद्याकडून काही घ्यायचं असेल त्याला अगोदर काहीतरी केलेली मदत लागते. आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करतो महाराज? काय करतो मला खरं सांगा. काहीच करत नाही. पण एक आहे, चांगलं झालं की सगळेच्या सगळे सांगतो. अगदी माडीत राहणारा, झोपडीत राहणारा, रस्त्यावरचा छातीला हात लावून सांगतो मी होतो म्हणून चांगलं झालं. वाईट होऊ द्या, लोक म्हणतात देवान लय वाईट केलं बाबा महाराज. परवा आमच्याकडे गारांचा पाऊस झाला आमच्या बागलान परिसरामध्ये. महाराज आता काढणीला आलेला कांदा आहे, लोकांचे द्राक्ष आहे, मका लोकांचा काढून शेतामध्ये पडलेला आहे. आता जर तो पाऊस आला तर कांदा 1 रुपयाचाही होणार नाही, 1 रुपयाचा होणार नाही. पण निसर्गाचे चमत्कार असे होतात, काही का असे ना, एवढ्या चमत्कारांमधून देवा तू मला तारून नेलं एवढं म्हणा आणि रोज त्याची भक्ती करा, यशच मिळणार जीवनामध्ये. विठ्ठल म्हणून करायचा परमार्थन, म्हणून करायचे कीर्तन, म्हणून असलेले सप्ताह आहेत महाराज. नाही तर काय उगाच काम नाही आणि म्हणून सप्ताह का? नाही नाही. मग पैसा जास्त आहे म्हणून का? नाही नाही. काहीतरी आमच्या जीवनामध्ये पुण्य भेटलं पाहिजे, काहीतरी आमच्या संसारातला अनेक पैसा. मला तरी एक जण काल परवा म्हटलं महाराज आतापर्यंत आयुष्यामध्ये मी पोतेच्या पोते पैसे कमवले असतील. काय म्हणला? म्हटलं आता किती पोते थप्प्या मारल्यात तुमच्याकडे? महाराज तुम्हाला सांगतो म्हणे, त्यांनी बँक बॅलन्स दाखवला फक्त 17,000 होता. त्याला म्हटलं एकाही पिशवीत कॅरी बॅगमध्ये मावतील एवढेच पैसे आहेत. तो म्हटला तेच सांगतोय ना, एवढा पैसा कमवला पण कुठे गेला, कसा संसाराला लागून गेला कळलाच नाही. संसारात खर्च केलेला पैसा कदाचित तुम्हाला हिशोब लागून जाईल, हिशोब लागून जाईल. एखादा म्हणेल मी हिशोब करू शकतो महाराज, या वर्षी इतके लागले असतील, अंदाजे लावतात लोक, त्या वर्षी इतके लागले असेल, त्या वर्षी इतके लागले असेल. हिशोब सगळे जण करू शकतात. पण ऐका ना, परमार्थातला हिशोब ठेवण्याची गरज नाही. आपला परमार्थाचा हिशोब प्रभू रामचंद्र ठेवतात. म्हणून आपल्याला सप्ताह करायचा. विठ्ठल लोक देवाकडे जातात पण मागतात. कसं मागतात? एखादं बारकं पोरं राहू द्या, बारकं छोटं एखादं, नाही का, इथे तेवढं छोटं कोण नाही मला दाखवायसारखं. ते पोरग जरी मंदिरामध्ये गेला ना तरी ती एकच म्हणतं, देवा सुखी ठेवा. काय म्हणतं? काहीतरी मागणी आहे म्हणून देवाकडे जाणं. त्याचा काय दोष आहे? आजीच तसं म्हणती घरातून निघाल्यावर, ए बाबा देवा गुडघे चांगले राहू दे रे दादा, जोपर्यंत ठेवशील तोपर्यंत, भले न्यायचं असेल तर घेऊन जा पण गुडघे चांगले ठेव. मागणी करतो की नाही? मागणी करतो. ऐका सांगू काय, मागणी करतो म्हणून आपली मागणी पूर्ण होत नाही असं मला वाटतं. मागणी करतो म्हणून मागणी पूर्ण होत नाही. मागणी आपली लौकिकातली आहे, संसारातली आहे म्हणून पूर्ण होत नाही. मागणी मागणं बंद करा, देव दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून करायची असलेली भक्ती म्हणजे कीर्तन. विठ्ठल देव काय आपला सालदार आहे का महाराज? मनी नाही भाव मने देवा मला पाव, देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव मने देवा मला पाव, मनी नाही भाव मने देवा मला पाव, देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे
सकाळी सकाळी विकायला येतो तो हा? नाही महाराज. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशानं भेटायचं कधीच भेटणार नाही, कधीच भेटणार नाही. भाव असला की देवाला स्वतःहून शुद्ध ज्याचा भाव झाला दोरी नाही देवता, दोरी नाही देवताला, दोरी नाही देवताला. शुद्ध ज्याचा भाव दोरी नाही देवताला, दोरी नाही देवताला, दोरी नाही देवताला. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला दोरी नाही देवताला, दोरी नाही देवताला, दोरी नाही देवताला. दोरी नाही देवताला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. हा. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. जीवनामध्ये त्याच्याकडे मागू नका. माझा हा मुद्दा फार महत्वाचा आहे. ऐका, देव काय आपला सालदार नाही. सालदार आहे का महाराज? सालदार आहे का? खरं सांग. तुम्हाला मागच्या चतुर्थीचं एक उदाहरण सांग. कोणत्या गावाचं काय ते काय विचारू नका. काय तुमची ओळख निघून जायची आणि उगच तेच चालायचं काय ते राड येते माझ्या मागे ते काय नको. सांगतो तुम्हाला. हा, गणपतीचं सुंदर मंदिर, बाहेर बोर्डच लिहिलेला होता, नवसाला पावणारा गणपती. आणि गणपती पाहून जातो महाराज, पाहून जातो. ऐका, त्या मंदिरामध्ये प्रसिद्ध होता, सगळे लोक दर्शनाला जायचे. याच्या एका मुलीचं लग्न करायचं. जो गेला का मंदिरामध्ये त्याच्या मुलीचं लग्न करायचं. त्याला एक मुलगी होती महाराज आणि एक मुलगा होता. आता झालं तिचं, दुसरं कोणी राहिलं तर सांगेल तुम्हाला एकनाथ महाराज. ऐका ना, अजून तर ते काय झालं, लग्नाचा विषय काढला की ज्यांचे बाकी आहेत ते असे कान टावतार करतात. आता असे मोठे काम होतं महाराज, आहे की नाही? चला, विठाल विठाल. मुलगी मोठी होती, योगायोगानं मुलगी चांगली शिकली आणि घरच्यांनी ठरवलं आता दीदीचं लग्न करायला पाहिजे. हा गणपतीच्या मंदिरात आला आणि याने गणपतीजवळ बोलायला सुरुवात केली. ऐका, मनी नाही भाव, भाव नसेल, शुद्ध ज्याचा भाव नसेल तर काय परिणाम घडतो. ऐका, त्या पोरीच्या लग्नाबद्दल बोलताना तो काय म्हणायला लागला, गणपती बाप्पा, ए गणपती बाप्पा, तुझ्या दारात आलो बाबा, पहिल्यांदा आलो. किती आबरूदार गिराईक होतं. देव म्हणलं बरं झालं पहिल्यांदा का होईना आला, मरायच्या अगोदर आला हे माझं भाग्य. म्हणला कोण? गणपती म्हणला. काही का असं ना आला. खरं सांगू देवा, यायचं नव्हतं पण दीदीचं लग्न करायचं. आणि मी असं ऐकलं तू नवसाला पावतो, देवाशी बोलतो. त्या दीदीला चांगलं स्थळ भेटू दे, चांगलं स्थळ भेटू. पोरगा स्मार्ट भेटू दे, पोरगा इंजिनियर भेटू दे, पोरगा गव्हर्नमेंटचा नोकरीचा असू दे, पोरगा 5-50 बिघ्याचा कमीत कमी असला पाहिजे, पोरगा राजबिंडा असला पाहिजे, पोरगा बिगर आईबाबाचा का असे ना. काय म्हणणे, तुम्हाला काय सांगू, पुढच्या चतुर्थीपर्यंत डीजेचं ठरलं ना महाराज, झालं लग्न. तदेव लग्नम सुदिनं तदेव, तारा फलं चंद्र फलं तदेव, विद्या फलं दैव फलं तदेव, लक्ष्मी पते ते मनसा स्मरावी. आजूबाजूचे लोक म्हणत असतील आम्ही तर कीर्तन ऐकलं होतं. कोणाचे एवढे रात्री पाठ म्हणत असतील. पहिलं लग्न आहे का दुसरं काय माहिती, बोलाय गाई गाईत केलं आमच्याकडे रात्री 10 वाजता, आहे की नाही. आता लई घाई आहे बोला लग्नाची. शपथविधीचा जेवढी घाई होती ना त्याच्या 4 पटीनं लग्नाची घाई आता. विठाला, तुम्ही मार्केटमध्ये जा, तुमच्याकडे पैसा असेल ब्लॅक मध्ये तुम्हाला काही भेटून जाईल, झटपट मिळेल. बाबा पोरगीच नाही, चांगले चांगले पैसेवाले लोक आम्हाला म्हणतात महाराज काही करा काही करा, पोरगी पहा.
आम्ही सगळं करून घ्यायला तयार. तू काय गोदड्या करशील त्यानं पोरगी तर देऊ दे मग करशील ना सगळं. आम्ही सगळं म्हणे काय रुपया मोडायचा नाही पोरीच्या बापान. तो पोरीचा बाप म्हणतो नाही आपलं नाही काही मला करायचंच होतं यंदा पण तिचा मामा नाही म्हणतो करायचं. तर काय मामा काय त्याला मामा तू 8 वर्ष झालं बोलत नाही एका धोंड्यापासून. विठाला विठाला ऐका ऐका योग असा मुलीचं झालं आणि 2 वर्षात याच्याच मुलाचं लग्न आलं. आता पहा देवाकडे गेलं आणि पोरीला तसंच भेटलं गव्हर्नमेंटचा नवरदेव जमीनदार राजबिंडा. खरंच आई बाप त्याचे कोरोनामध्ये गेले होते बिचाराचे गेले नाईलाजा. तो एकटाच होता काकानं सांभाळला लग्न लागलं पोरगा गव्हर्नमेंटचं नोकरी सगळं व्यवस्थित ते भेटलं. 2 वर्षानंतर पोराचं लग्न आलं आणि हा बाबा कोण जो पहिल्यांदा गेला होता पुन्हा आला दुसऱ्या चतुर्थीला 2-3 वर्षानंतर. बाबा ए गणपती बाबा तू खरंच नवसाला पावतो रे. लोक म्हणत होते देव नवसाला पावतो नवसाला पावतो. मला अनुभव आला आता मी कोणाला बी सांगेल तू नवसाला पावतो. पण ऐक ना पहिलं काम तुला भारी केलं पण आता बी जरा काम करून दे ना आमचे. काय पोरग काहीच करत नाही शिकलं थोडंफार आहे जरा जमीन आपली बी बिगावर पण देन त्याचे बी 2-4 करून. कोणाला म्हणतो देवाला. देव आणि मी मूर्तीमध्ये म्हणून जर मोकळा राहिलो असतो तुला पहिल्याच जालक्यात दिला असता ढाळ दिशा. पहिल्या वेळेला काय मागतो आता काय सांगतो. तुला 50 एकराचा जावई पाहिजे होता आता बिग्याला तुला कोणाची पोरगी पाहू. देवा पोरगी रंगाना थोडीफार इकडे तिकडे बी असेल तरी चालेल. कोण म्हणतो कोण म्हणतो हे मी त्याचं सांगायला आलोय का तुम्हाला. पण ऐका कोण सांगतो ऐका ना. आणि पुढचं म्हणे घरात त्याचे आम्ही आई बाप आहे अजून आमची आई अजून बाकी म्हणजे त्याची आजी आम्हाला सांभाळून घेणारी भेटली पाहिजे. विठाला विठाला आता मला सांगा सांगा डोळ्यापुढे आणा देवाला डोळ्यापुढे आणा आणि या भाऊला पुढे आणा. याची मागणी देव पूर्ण करेल का आजी. ही मी त्याची मागणी सांगितली नाही तुमचं आमचं तरी याच्या पलीकडे दुसरं काय चाललंय. विठाला देव सालदार नाही. अरे आजकाल सालदार ऐकून घेत नाही. मालकाकडे साधी गाडी सालदाराकडे 1 नंबर गाडी. तो जो म्हणला मला बोरवेलच्या गाडीवर जायचंय तू माझी 4 व्हीलर घेऊन जा बाबा मी कीर्तनाला कसाय जाईल. विठाला हे आमचं होतं बरेच लोकांना कळायचं नाही. विठाला विठाला ऐका ना गोड चिंतन मला तुमच्या पुढे मांडायचं आहे. चला तुम्ही अभंग अनेक वेळा ऐकलाय मी अभंगावर पण येणार आहे याचंच आहे ते करता तुम्ही इतक्या लांबून आलोय. पण ऐका मला सांगू द्या सालदार सुद्धा आपलं ऐकत नाही. सालदार सुद्धा बाबा ऐकतो का. मला एक सांगू का सालदार बरेच सालदार असे ते पळून गेले ना शेतकऱ्याला ताप येतो. ताप भर थंडीमध्ये ताप येतो शेतकऱ्याला. मग समजायचं याला दुसरं कोणतंच नाही ना चिकन मलेरिया ना चिकन गुनिया ना कोणताच काही. पण याला 100% सालदार. इथे बी बसलेल्यापैकी बऱ्याच जणांचे सालदार पळून बऱ्याच जणांना ताप येऊन गेला असेल. पण आता तुम्ही का हात वर करायला बसले का एवढे का सोपे का तुम्ही आहे की नाही. सालदार जातो म्हणजे का ताप येतो महाराज त्याचं कारण आहे तो नुसता जात नाही मग सोबत बायको घेऊन जातो. याच्यात विशेष नाही. रात्री पाठेच सगळं सामान बी घेऊन जातो घरातलं वस्तू काय असले ताट तांब्या त्याचं काय छोटं असतं बाकीचं तर मालकाचंच असतं ते घेऊन जातो. त्याच्यातही विशेष नाही. पण लाख रुपये 1.5 लाख रुपये 2 लाख रुपये उच्चल काय म्हणतात त्याला. त्यावेळेला असं वाटतं तो जो पळून गेला तर देवाला म्हणावं देवा आता उच्चल. विठाला कारण दुष्काळात तेरावा म्हणतात. तो जेव्हा जातो मोसम आलेला असतो कामाचा तो जेव्हा जातो त्याला पैसा दिलेला असतो कष्टाचा तो जेव्हा जातो घाम गाळून दिलेला पैसा आता हा परत येईल का नाही म्हणून ताप येतो. हा ताप उगाच येत नाही. ऐका ना एकाचा सालदार निघून गेला. कामाचे दिवस होते सुंदर असं वातावरण आता पीक येणार पण गेला निघून. शनिवार रविवार होता योगायोगानं आज शनिवारच आहे ना. असा शनिवार होता आणि शनिवारी रविवारी कसं आहे महाराज आम्हाला कीर्तनकारांना वाराची तारखेशी काही घेणं नाही. आमच्या कॅलेंडरवर लिहिलेलं जे वार आणि तारीख तीच आमच्यासाठी महत्वाची. बाकीचं काय करायचं बाकीच्या तारखा आमच्यासाठी दिनरजनी पण या मात्र महत्वाच्या असतात नाही का. लोक वाट पाहतात म्हणून आम्ही वाट पाहतो. शनिवार रविवारी पोरांनो त्याचे 2 पोरं शाळेचे होते. एक काम करा 2 दिवस मला मदत करा. ते मोठं पोरगं होतं ना बिलंदर होतं
लाडाचं होतं ना, पहिलंच होतं. मोठे पोरं लाडाचेच राहतात, विलंदरच राहतात. ते म्हणले मी नाही करणार. दुसरा त्याच्याजवळ गेला, ए दादा, अरे तुला समजतं का काय, आई बाबा आपले किती कष्ट करतात, किती शेतात राबतात, फक्त 2 दिवस सांगितलंय, नाहीतरी आपल्याला सोमवारी हॉस्टेलला जायचं निघून, झाले सुट्ट्या संपल्या आपल्या, 2च दिवस करायचं आहे ना, चल पप्पा नाराज होतील. हो हो म्हटले. शनिवार रविवारी कसं बसं काम केलं, पोरं वैतागले बुवा. सोमवारी सुट्टी होती, शासकीय सुट्टी होती. बाप म्हणे काय रे आज सगळ्यांना सुट्टी आहे. ते म्हण नाही, आमची ट्युशन फार महत्वाची, आम्हाला नाशिकला जावंच लागेल. गाडीत बसले आणि पहिल्याच गाडीला भोरू झाले. याला सलदार नव्हता, वैतागला 2-3 दिवस काम केलं. एक दिवस तो असा झाडाखाली, निंबाचं झाड होतं, कडुनिंबाचं, आणि असं झाडाची सुंदर सावली होती. जाऊ दे म्हटलं, जे होईल ते होईल. आणि दुपारची त्यांना असं ताणली. अर्धाच तासात त्यांच्या पांधीनं, रस्त्याला पांधी असते ना, त्या पांधीनं एक तरुण पोरगा आला आणि धावत त्यांच्याजवळ आला. काका, हो काका, रामराम म्हणे. रामराम, तुमचं सलदार पळून गेला म्हणे. हो, तुम्हाला सलदाराची गरज आहे म्हणे. हो, मी तुमच्याकडे सलदार म्हणून राहिलो तर. यास हात दोन्ही असं हात लावले होते माग, या असे झोपलो, हे पाय असा टाकून झोपलो. पुन्हा ताडकन उठून बस. कुठला तू म्हणे, मी शेजारच्याच गावात. कधी तुला पाहिलं नाही. नाही, मी तिकडं लय लांब काम करायचो, नंदुरबारकडं, शहाद्याकडं मी कामाला होतो. आता तुमच्याकडे आलो. जर तुम्हाला असेल छत्र द्या, काम द्यायचं असेल, मला कामाची गरज आहे. तुमचा माणूस गेलाय, मला कोणतरी सांगितलं म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो. त्यांनी जोरात आवाज दिला. ए, कोणाला आवाज देतात असा? लग्न झालं तुमचं नाही का, तरी तुम्ही हसले. असा आवाज कोणाला देतात? ते काय भगवद्गीतेमध्ये लिहिलंय का? बायको धावत आली. का हो, हे कामाचं पोरग दिसत. आंधळा मागतो एक, देव देतो 2. हे पोरग घरी आले, मला चिंता होती. पोरग बघ कसं तरुण आहे, कसं काम करेल. आता माझं टेन्शन मिटलं. तो सालदार उशिरा काही येणार, पैसे 6 महिने का लेट येणार. तू याला ओरिजिनल चहा बनव. काय म्हणे, म्हणजे त्या घरात डुप्लिकेट पण होत होता, एवढं लक्षात ठेवा. आमच्या बागलांच्या काही पट्ट्यामध्ये, काही भागामध्ये तिकडे ना, तुम्ही जर आलात ना, आलं क्लास, अजून सांगू का, आमचा भाग तरी बरा. अजून काही गावांच्या मध्ये तुम्ही गेलात ना, तिथं 2 प्रकारचा चहा मिळतो. चहा 2 प्रकारचा चहा पाहिला का तुम्ही? 2 प्रकारचा चहा नाही? बरं, 2 प्रकारची पाहिली का? बऱ्याच लोकांनी 2 प्रकारची पाहिली, पण प्रकारचा पाहिला नाही. ऐका ना, विठ्ठल विठ्ठल हा, 2 प्रकारचा चहा आहे. नीट ऐका, कळलं तर बघा. जर तुम्ही त्यांच्या दुकानामध्ये गेला, तर ते लगेच त्यांच्या पोराला आवाज येतो. ए इकडे इकडे इकडे, काय इकडे जा, नानाचा चहा घेऊन ये, 2 कप आण. काय म्हणतो? नानाचा. नाना कोण? बोला, चहावाला ना, बरोबर ना. सुरुवातीला मला बी हेच वाटलं होतं. मी जसा गेलो, महाराज चहा घेऊन जा, मी बसलो. ते नानाचा चहा घ्यायला गेला, आलंच नाही ते पोरग. जे गेलं ना, अर्धा तास झाला, 1 तास झाला. मी म्हटलं महाराज राहू द्या चहा. ते म्हणे काय आमचं ते पोरग महाराज 2 दिवसापासून कामाला लावलंय, ते धड राही पण ना, ते चहा घ्यायला पाठवलं, अजून आलं नाही. जाऊ द्या, मग पुढच्या वेळी नक्की घ्या बरं का मला म्हणे. मी निघून आलो. मला एक जण दुसरा म्हणे, महाराज आमच्याकडे अशी पद्धत आहे. म्हटलं काय? नानाचा चहा म्हणजे नानाचा चहा, आणायचा नाही असा चहा, नानाचा. म्हटलं मग आणायचा चहा कोणता? म्हणे अन्नाचा चहा. जा रे, अन्नाला सांग 2च मिनिटात चहा हजर. विठ्ठल तिनं चहा बनवला, याला चहा दिला. मालकानं विचारलं किती पैसे घेशील? तो सालदार म्हणून आलेला. किती पैसे घेशील? बोल, किती पैसे घेणार? त्याने सांगितलं मला पैसा देऊ नका, मला पहिले काम सांगा, काय काम करायचं. तुमची शेती कुठं आहे? गाडीवर बसवला. त्याने सांगितलं हे बघ, हे 1.5 बिघा इकडे आहे, 4 बिघे इकडे आहे, इकडे मोटरी, इकडे विहिरी, इकडे अँगल, इकडे गाई, इकडे म्हशी, इकडे कॉक फिरवायचं, इकडे हे, इकडे ते. संपलं. आले पुन्हा. आणि बोल किती पैसे घेशील? तो म्हणे पैसे किती घेशील तुम्हीच सांगा. पहिला किती घेत होता? काय म्हणे? पहिला किती घेत होता? शेतकरी हुशार होता. बरं, अशाच बाबतीत शेतकरी हुशार आहे, नाही तर बाकी सरकारनं फार कोसळून टाकलाय शेतकऱ्याला. किती हुशार होता तो? म्हणे ऐक, याला जर 50,000 सांगितलं पहिला घेत होता, तर हा 60 मागेल, कारण आडला हरी गाढवाचे. आता ह्याला 50 सांगण्यात मजा नाही. तो म्हणे पहिला 25 घेत होता, डायरेक्ट निम्म्यावर आला. 25 घेत होता. हा म्हणे जाऊ द्या, तो 25 घेत होता ना, मला 20च द्या.
मला 20च द्या, फक्त माझ्या 2 अटी आहेत. तो म्हणे 2 नाही, तुझ्या 4 अटी पूर्ण करेल. तू 20 मध्ये ऐकायला तयार आहे ना? मला आनंद झाला. बोल अट काय? तो म्हणला माझी 8 नंबर 1, मला उठल्या उठल्या जेवायला पाहिजे. उठल्या उठल्या. आता बरेच लोक, शेतकरी लोक सकाळी सकाळी जेवतात आणि आरोग्याच्या दृष्टीने विज्ञान सांगतं की सकाळी 8-9ला जेवलं पाहिजे, संध्याकाळी सूर्योदयाच्या अगोदर 5-6 वाजेपर्यंत जेवलं पाहिजे. तो म्हणला मी शेतकरी आहे, मला बी चहा चालत नाही, मला पहिले भाकरीचं कोळ मोडायला लागते, चुरायला लागते. जशी आज डाळीमध्ये चुरली ना आपण, डाळ काय छान होती आज, आहे की नाही? धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही आले नाही एकनाथ महाराज, तुम्ही फार मिस केली ती डाळ. कशी डाळ होती माहिती का? आपण वारीमध्ये खायचो ना, ती एक तर शिंगोरी सारखी होती का ती बाजारू आमटी होती, पण त्या 2 आमटीपैकी एक आमटी होती. मी त्यांना 2-3 वेळा विचारलं कोणती आमटी आहे, ते म्हणले डाळांची आमटी आहे, पण तिला काय म्हणतात ते सांगता नाही आलं. आम्ही वारीमध्ये जेव्हा जातो ना, देऊपासून पंढरपूरला, एकनाथ बाबाही आमच्याबरोबर असतात. पण ऐका ना बाबा, तिकडे गेल्यानंतर आपल्याला इंदापूर अकलूज भागामध्ये ही आमटी खायला मिळते. कोणती? बाजारू आमटी. आणि दुसरी एक शिंगोरी आमटी, ती डाळांचीच असते. तशी एक सुंदर आमटी सुद्धा इथे होती. विठ्ठल विठ्ठल. मला सुद्धा सकाळी उठल्या उठल्या जेवण लागतं. तुला जेवण दिलं बोट. तो म्हणे मालक, तुम्ही माझी 8 नंबर 1 मान्य केली, मला उठल्या उठल्या जेवायला पाहिजे. माझी 8 नंबर 2, मला जेवल्या जेवल्या झोपायला पाहिजे म्हणला. काका काय नाव आपलं? नाव काय आपलं? संबेराव आजोबा. तुम्ही माझ्या आजोबा सारखे. आजोबा तुम्हाला असे 2 सालदार असे फुकट पाठवले, ठेवाल का तुम्ही? काय करणार आहे तो? उठल्या उठल्या, बोला उठल्या उठल्या जेवणार आहे, आणि जेवल्या जेवल्या हा काम कधी गोदाड्या करायचा का? विठ्ठल विठ्ठल. ऐका ना, अरे जिथं सालदार ऐकत नाही, जगाचा मालक आहे, जगाचा मालक आहे. त्या रामाचा उत्सव तुम्ही करताय, त्याच्याकडे तुमची नोंद होत आहे महाराज. एकच ध्यास ठेवला पाहिजे, त्याचं दर्शन झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? थोडा इको द्या. प्रभू रामाने दर्शन द्यावे, प्रभू रामाने दर्शन द्यावे, गातो मुखी हरिनाम हरिनाम, गातो मुखी हरिनाम. स्वर बिघडतोय का? वाजवा. विठ्ठल विठ्ठल. देवाकडे काही नसावं महाराज, एकच गोष्ट असावी. काय? त्याचं दर्शन व्हावं, एवढी अपेक्षा असली पाहिजे. आणि असंच काहीसं दर्शन ज्या वेळेला समाधानाचं झालं, माऊली ज्ञानोबरायांच्या चेहऱ्यावर आनंद तयार झाला. आणि त्या आनंदाचं वर्णन, अनुभवाचं वर्णन माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करतात. रूप रूप वा वा. हा हा. रूप रूप रूप
आणि 2-4 वर्षाचं आयुष्य घालावं लागतं, तेव्हा कीर्तनामध्ये चाल म्हणता येते. गोड सुंदर चाल झाली. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे परमादरणीय धनंजयजी महाराज, जे गायन सम्राट आहेत, आमचे पंडितजी महाराज जे गायन सम्राट आहेत, त्याच्यानंतर आमचे रवी महाराज आणि ही सगळीच मंडळी, आमचे विनेकरी बाबा असतील, मृदंगाच्या साथीला असलेले आमचे आदरणीय मृदंग सम्राट, तरुण तडपदार गडी आमचा एकनाथ माऊली, जे निलेश महाराज आहेत आपले निकम, त्यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल आहे. अगदी कॉपी करावी आणि पेस्ट करावं असंच आहे, काय दुसरं काही बदल नाही त्यांच्यामध्ये. अण्णांकडे पाहावं आणि त्यांच्याकडे पाहावं. बघा आकारात सुद्धा, शरीर सुद्धा बरोबरच ठेवलं त्यांनी दोघांनी, बाप बेटा आहे की नाही. दोघं एकदम प्रामाणिक आहेत आणि वारकरी संप्रदायाचं काम बापाई जिथे करत असेल, ज्या घरामध्ये नाही का पोरगासुद्धा वारकरी संप्रदायाची सेवा करत असेल, तर त्यावेळेला एकच म्हणावं लागेल, धन्य माता पिता तयाची हा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे चुलता. काय ते का वाटे मामा? नाही, तयाचा हरिक वाटे देवा. त्याचा हरिक देवाला वाटतो, त्याचा आनंद देवाला वाटतो, त्याचा अभिमान देवाला वाटतो. अशी असणारी आमची ही सगळी मंडळी त्याच पद्धतीनं जे गोड अशी शूटिंग आपली करतायत, ते कीर्तनमाला यूट्यूब चॅनल जे आहे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, त्याचे संचालक आमचे मित्र ऋषी महाराज घुमरे, आणि त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याचं एक मोठं नाव आहे कीर्तनमाला यूट्यूब चॅनल. तुम्ही यूट्यूबला टाका तुमच्या मोबाईलला, त्यांचं चॅनल दिसेल आणि आजचं कीर्तनसुद्धा तुम्हाला तिथं दिसेल. एक प्रेम आमचं दोघांचं, प्रेम प्रीतीचे बांधले, इतक्या लांबून सोमटाने येऊन ते सुद्धा या ठिकाणी आलेत, त्यांचे आभार. आणि साऊंड सिस्टीमसुद्धा गोड आहे. एकदा आभाराचं उरकून घेतो महाराज, मग फक्त राहतील नंतर नवरदेव नवरीच लग्नाचे जेवणाचे ते नाही का लग्नात म्हणतात, बाकीचे सगळे जेव द्या, ते नवरदेव नवरी राहू द्या वाटल्यात म्हणजे फोटो काढाय करता. कळलं का? गोड असा अनुभव सांगतायत विश्व माऊली ज्ञानोबराय. माऊली म्हणतात, ऐका ना, त्याला पाहिलं आणि आनंद झाला. महाराज त्याला पाहिलं ना आनंदच घडतो. ऐका, पाहिलं प्रत्येक संताने सांगितले रे, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंग, पाहता तुझे मुख पांडुरंग, पाहता तुझे मुख पांडुरंग. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो. पाहता तुझे मुख पांडुरंग, पाहता तुझे मुख पांडुरंग, पाहता तुझे मुख पांडुरंग. तुला पाहिलं देवा, अनंत जन्मीचं पुण्य गेलं, पाप गेलं, एका जन्माचं नाही. तुला पाहिलं देवा, आमच्या जीवनाचा शीन गेला. लाचावल माना लागलीस गोडी, लाचावल माना लागलीस गोडी, त्याची वेना सोडी ऐस झाले, त्याची वेना सोडी ऐस झाले. आता दृष्टी पुढे ऐसाची तुराये, आता दृष्टी पुढे ऐसाची तुराये. त्याची वेना सोडी ऐस झाले, त्याची वेना सोडी ऐस झाले. आता दृष्टी पुढे ऐसाची तुराये, आता दृष्टी पुढे ऐसाची तुराये. गोड आहे महाराज, गोड आहे, गोड आहे, खरंच गोड आहे, खरंच गोड आहे. सांगू किती गोड आहे. अनेक प्रमाण देता येतील, अनेक अभंगाचं सांगता येईल तुमच्या पुढे, प्रमाण देता येतील. पण ऐका ना, तुम्हाला सुद्धा एक पाठ आहे, म्हणा माझ्या बरोबर, सुंदर ते ध्यान. तो कसा किती गोड आहे, काय त्याच्याकडे पाहून आनंद वाटणार नाही महाराज. उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, वर्णन केलंय. तुळशी हार गळा, कासे पितांबर, आवडे निरंतर, हेचे ध्यान. नुसतं एवढं पाहूनच माऊलींना आनंद झाला नाही. एवढं पाहून आनंद व्हायला ते काय तुमच्या आमच्यासारखे संसारी होते का? ऐका ना, माऊलींची दृष्टी, जगद्गुरु तुकोबारायांची दृष्टी, प्रत्येक संतांची दृष्टी अलग होती महाराज. ऐका ना, पण तुमची आमची दृष्टी अलगच आहे. बरेच लोक म्हणतील, महाराज काय खोटं बोलता,
आम्ही सुद्धा पंढरपूरला जाऊन आलो मागच्याच आठवड्यात. साडूला म्हणलं चालतो का, त्याची इर्टिगा काढली आणि सगळेच गेलो आम्ही. आणि तिथं जाऊन आम्ही पाहिला, खरंच एवढा सुंदर आहे का, खरंच एवढा सुंदर आहे का महाराज. आम्ही तिथं गेलो आणि तो तर काळा होता. काय म्हणते, आम्ही पाहिलं त्याला, तो काळा होता महाराज. नुसता काळा नाही, ठाईचाची काळा आनंदी भाऊ काळा, ठाईचाची काळा आनंदी भाऊ क्या बात है. ठाईचाची काळा आनंदी भाऊ काळा, ठाईचाची काळा आनंदी भाऊ काळा. बरं निवेदा काळा लाविला गे बाई, बरं निवेदा काळा लाविला गे बाई. ठाईचाची काळा आनंदी भाऊ काळा, ठाईचाची काळा आनंदी भाऊ काळा. गोपीला विचारा बाई आनो, गोपीला विचारा बाई आनो. ठाईचाची काळा आनंदी भाऊ काळा, ठाईचाची काळा आनंदी भाऊ म्हणलं आम्ही पाहिला, तो नुसता काळा नाही. म्हणलं मग तो ठाईचाची काळा, एवढा काळा आहे तो. आणि तुम्ही सांगता तो गोड आहे, तो गोड आहे म्हणतात. तुम्ही तर असं पण म्हणतात तो गोड आहे. त्याचं नाव सुद्धा गोड आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तो एवढा गोड सांगतात, एवढा गोड आम्हाला कसा दिसत नाही. त्याचं कारण आहे, ज्या दृष्टीने जगद्गुरु तुकोबराय विश्वाच्या मालकाकडे पाहतात, ज्या नजरेनं माऊली ज्ञानोबराय त्या विटेवरच्या मालकाकडे पाहतात, ज्या माऊलीनं सगळे साधू संत जगातले त्यांच्या नजरेनं पाहतात, त्या नजरेनं तुम्ही आम्ही पाहत नाही. म्हणून आम्हाला तेवढा आमच्या विटेवरचा मालक आम्हाला सुद्धा सुंदर दिसत नाही. विठ्ठल पुन्हा लग्नाचाच विषय सांगतो, सांगू द्या नाहीतरी लग्न सरायचं आहे. काय सध्या लग्न सराई. तुमचे सगळ्या मंडळीचे आभार आहेत. बरीच मंडळी तर IPLचा शेवटचा बॉल पाहून आले, ती शेवटची ओव्हर संपून आहे ना पाठीमागचे. काय मला वाटत नाही कसे काय उशिरा आले का काय. आज मॅच होती. जाऊ द्या, तुम्हालाच काय बोलायचं. मी इथंपर्यंत प्रवासात मी पण मॅचच पाहत होतो. घ्या थोडं मॅच करून म्हणलं, आता काय करा नाही का. आता आहेत सुविधा. एका मुलीचं खूप शिक्षण झालं, खूप शिक्षण झालं बाबा, खूप शिकली ती. बापानं इतके स्थळ आणले, इतके स्थळ आणले, प्रत्येक स्थळाला पोरगी काही ना काही उत्तर द्यायची आणि डायरेक्ट नाही म्हणायची. एक दिवस बापानं बसवलीस इकडे, ताडे काय खरं सांग, तुला कोणी आवडलंय का. म्हटले का. अरे 15-20 स्थळ आणले, एवढे भारी भारी आणले, तुझ्यापेक्षा जास्त शिकलेले आणले, आणि तरी तू करत नाही. काय आणले म्हणे स्थळ बाबा, चांगलं स्थळ आणायचं. एवढे स्थळ आणले सांगता म्हणे. एक तरी दिसायला चांगला कळ्यामध्ये होता का म्हणे. का म्हणे. म्हटलं काय झालं. एकही सुंदर नव्हता, मला एकही आवडला नाही. मी एवढी सुंदर आहे, तुमच्या सगळ्यांची लाडकी आहे, माझ्या लग्नात नवरदेवच चांगला नसेल तर मी कसं काय लग्न करू. काय म्हणतील लोक, एवढा खर्च केला काय जावई पाहिला, इज्जत माझी नाही जाणार, बापा तुमची जाईल. बाबा गप राहील. विचारा बाप भोळा होता. एक दिवस पुन्हा एक स्थळ पाठवलं, बायोडाटा बापाकडे आला. बापानं पहिले पोरीला दाखवला, कारण का ही सगळे लोक रिजेक्ट करायची. पुन्हा बायोडाटा दाखवला. अरे बायोडाटा बघ. तिने बायोडाटा पाहिला आणि तिला खूप आनंद झाला. बाबा काय हरकत नाही, मला पण आता प्रत्यक्ष एकदा पोरगा पाहून घेऊ द्या. सगळं आवडतंय मला त्याचं शिक्षण चांगलं आहे, त्याची उंची चांगली आहे, त्याची नोकरी चांगली आहे. फक्त या रविवारी त्याला कांदे पोह्याला बोलून घ्या. कांदे पोहेच का बरं देतात मला हेच कळत नाही. वा विठाला विठाला, मला ती एक गोष्ट कळत नाही. लग्नाच्या पाहायला जायला कांदे पोहेच का करतात. आणि दुसरी गोष्ट, म्हणायची वेळ आली का झाकलेली 1.25 लाखाचीच एवढंच का बरं म्हणतात हेच कळत नाही. आपल्या आजोबा बी 1.25 लाखच म्हणायचे, थोडे वाढून घ्यायला काय हरकत आहे का. आता महागाईचा जमाना केवढा आहे. हां, आपल्या आजोबा बी पोरगी पाहायला जायचे, आजी पाहायला गेले तेव्हा ते पोहेच खात होती. आणि आता आपला नातू सुद्धा, एकनाथ महाराज उद्या परवा तुम्ही सुद्धा ऐका ना पोहेच. मला ते म्हणणं काय चेंज नाही. या रविवारी बोलवा म्हणे पोराला बोलवलं. आता त्यांचं घर असं होतं, तुम्ही कधी गेलात आत्ता हे खैर दादा, आता आम्ही जेवायला होतो ना, त्यांचं घर बघा. त्यांच्या किचनमधून अशी चौकट बनवली आहे.
बाहेर कोण बसलाय घरातल्या मालकिनीला दिसलं पाहिजे, घरात तिला कळलं पाहिजे बिचारीला किती पाहुणे आले. ते बाहेर जाऊन मोजून येण्यापेक्षा, घरातलं पोरगं पाठवण्यापेक्षा तिथून कळायला पाहिजे. तसं त्यांचं घर होतं. पाहुणे बसले, आता एक जोरात तयारी होती. तिचा एक लहान भाऊ पण होता, 8-10 वर्षाच्या अंतरानं झालेला तिचा भाऊ होता. ते पोरगं छोटं होतं, 8वी 10वी 7वीचं होतं. आणि ते पोरगं तिथं गुरुमोर करत त्याचा बाप म्हणायचं, ए मागो, आज दिदीला पाहायला पाहुणे आले ना, तू जास्त शानपणा करायचा नाही, आगाव आहेस तू, काही सांडशील, बशा फोडशील, मध्ये यायचं नाही, हे करायचं नाही. पण ऐका, सगळे पाहुणे बसले. पोरीनं पहिल्यांदा पाणी पाजायला पाहिजे ना, बापानं 2दा आवाज दिला, दिदे ताडे पाणी आण, पाणी आण बेटा, पाणी आण ताई. एक नाही 2 नाही, पाणीच येत नव्हतं. तिने तिच्या बारक्या भावाला सांगितलं, म्हणे ए इकडे, म्हणे काय जाय रे. दादा म्हणायचे त्यांच्या वडिलांना, दादांना घरात बोलू. म्हणे काय, दादाला वाटलं काही चहा साखर संपली काय, ऐन पाहुणे पाहिजे. धावत आले, काय ग बाई काय झालं. मला दादा सांगा, मी पहिले पाणी द्यायला नाही जाणार. म्हणे मग या खिडकीमधून मला सांगा नवरदेव कोणता आहे. का म्हणे नवरदेव कोणता सांगा. पोरगी किती डेंजर असेल महाराज, त्या बापानं काय डोकं फोडून घ्यायचं का तिच्या पुढं. ऐका ना, तो काय म्हणला, पाणी तर दे, सांगतो ना. नाही नाही आधीच सांगा, तुला सांगितलं ना पाणी दे, सांगतो. पाणी देऊन आली, सगळ्यांकडे पाहून आली. तिला अंदाज ये ना यांच्यात नवरदेव कोण, सगळे सारखेच दिसायचे. पुन्हा आली, दीदी चहा. एक नाही 2 नाही, चहाच येत नव्हता. परत ते बारक्याला सांगितलं, अरे दादांना म्हणा आता आले तर बरं, नाही तर चहाच आणणार नाही. दादा धावतच आले. पहिल्यांदा तर ते पोरानं भिरकून दिलं होतं तिच्या भावानं, जा तुझं लग्न आहे म्हणे, मी कशाला घडी घडी दादांना बोलवायला जाऊ, ती येत नाही काही नाही म्हणे, तुझं काम करत नाही. आले दादा, दादा नवरदेव कोणता यांच्यामध्ये. बाई त्या दोघांच्या मधोमध जो बसलाय का तो नवरदेव. जसा पोरगा पाहिला, सांगू का, तिला एक तर अगोदरच पाणी द्यायला गेल्यावर 4च्या 4पैकी एकही आवडलेला नव्हता. आता विचार करा, तिला नवरदेव आवडला असेल का. पोरगा पटला नाही. पोरीनं चहा नेऊन दिला नाही. तिच्या भावाला सांगितलं, जा चहा देऊन ये, पोहे देऊन ये. बाप पाहतच राहिला. पोरावले म्हणे, काही 2 पैसे देतो ना आम्ही, 500 रुपये हातामध्ये, तिला प्रश्न विचारू द्या आम्हाला काहीतरी. ते म्हणे, ती पोरीच्या बापाच्या लक्षात आलं हिचा स्वभाव डेंजर. त्याने सांगितलं, पोरगी येणार नाही, फार झालं तर तिच्या लहान भावाला 100च देऊन जा म्हणे, तुम्ही एवढे पोहे खाल्ले तर. ते म्हणे, नाही नाही पोरगी आली तर 500 देऊ, पण भावाला द्यायची काय पद्धत असते का. पाहुणे निघून गेले रागा रागात. पाहुणे गेले, बापानं पोरीला बसवलं आणि सांगितलं, का ग तुला काही वाटलं पाहिजे, इतके स्थळ आणले, तुला 4 दिवसापूर्वी बायोडाटा दाखवला, तूच म्हणली ना पोरगा आण. त्यांचा का अपमान केला. भले नाही म्हटलो असतो आपण, साखरपुडा झाल्यावर नाही म्हटलो असतो आपण, बरेच जण तसंही शिकून गेले. तसं नाही म्हटलो असतो, पण तू आधी तर नाही तसं नाटकं करायला पाहिजे होते. ऐका, तिनं सांगितलं, बाबा सगळं चांगलं, पण तुम्ही तो पाहिला का, किती काळा कुट्ट होता, मी त्याच्याबरोबर लग्न करणार नाही, मला आयुष्य काढायचं आहे. गल्लीमधले आमचे बाकीचे तुमचे भावांच्या मुलींचे जावई पाहिले का कसे आहेत, किती सुंदर आहेत. एखादं लग्न कार्य राहिलं, एखादं काही राहिलं, मी त्याला घेऊन फिरू का, लोक काय म्हणतील, कसा नवरदेव पाहिला, मला लग्न करायचं आहे. पोरगी पाय आदळत मागच्या दारात निघून गेली. बापानं समजूत काढली, पुन्हा संध्याकाळी बसवली आणि पोरीला काय सांगितलं माहिती आहे का, बाई तू फक्त त्याचं शिक्षणच पाहिलं, त्याची घरची परिस्थिती तुम्हाला विचारलीच नाही, ती बायोडाटात तेवढी लिहिलेली नाही. अगं त्याची 100 एकर जमीन, त्याच्या घरात तुला स्वयंपाक करायचं काम नाही, राणी राहशील राणी, कामाला बाई, भांड्याला बाई, स्वयंपाकाला बाई, फरशी धुण्याला बाई, तू काहीच करायचं नाही, तू फक्त लक्ष द्यायचं. अगं एकुलता एक पोरगा आहे, राजाच्या राणीपेक्षा श्रीमंत असेल तू, तुला काही वाटतं का. पोरगीनं विचार केला, बापरे माझ्याकडून का काही पस्तावा झाला, म्हणे चुकीचं काम झालं. पोरगी काय शब्द फिरवते माहिती का, बाबा जाऊ द्या, घ्या बोलून, त्यांना म्हणा पुढच्या रविवारी परत या, चांगले पोहे बनवते आणि चांगले प्रश्नाचे उत्तर देते, मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही. व्यवहारामध्ये असलेला तो आता आवडून गेला ना, कशामुळे, कशामुळे, त्याच्यामध्ये असलेल्या गुणामुळे. तसा आमचा पंढरीचा मालक तुम्हाला दिसताना जरी सावळा असेल महाराज, पण त्याचे जर गुण पाहिले तर गुणाला विटे बरी, त्याच्यामध्ये गुण आहेत आणि इतके गुण आहेत, इतके गुण आहेत, त्या गुणाच्या जीवावर तर तुम्ही आम्ही सुखामध्ये आहेत, एवढे गुण त्याच्याजवळ आहेत. म्हणून विश्वमाऊली सांगतात, मी त्याच्याकडे पाहिलं आणि हे साजनी आता मला तिथून परत यावं वाटत नाही. लाली तेरे लाल की जित देखो उतलाल,
देखन गई मैं उस लाल को तो मैं हो गई लालम लाल. काय अवस्था असेल महाराज त्या मीराबाई सारखी. विठ्ठल 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 हे आँख जो शाम का दर्शन किया करे. काय अवस्था होती आमची मीराबाईची महाराज. हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से शोभा नहीं है हाथों की. हे हाथ वो जो प्रभु प्रेम में वंदन किया करे. काय सांगितलं जीवनामध्ये एकच सांगितलं. भक्ती मी अशी केली आणि मी देवाला समर्पित झाली. ही भक्ती दाखवण्याकरता मीराबाईचा झालेला जन्म आहे का. मीराबाईनं भक्ती केली. किती भक्ती केली. ते कृष्णाच्या भक्तीमध्ये त्याला पाहत चिंतने तत्रूपता ही अवस्था माझ्या मीराबाईची झाली. इतका तो भगवान गोड आहे. विठ्ठल म्हणून विश्व माऊली ज्ञानोबराय म्हणतात रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. रूप पाहता सुख झाले ओ साजनी. सुख झाले ओ साजनी. झाले ओ साजनी. सुख झाले ओ साजनी. सुख झाले ओ साजनी. सुख झाले ओ साजनी. जिला सांगत होते तिनं विचारलं ओ माऊली तो दिसायला कसा आहे त्याचं वर्णन करताना माऊली अभंग. तो हा विठ्ठल बरवा. 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 तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल तो हा माधव. त्याला अनेक नाव आहेत महाराज. अनंत हे नाम ज्या नाही का. विष्णू सहस्रनाम म्हणजे काय त्याचे असलेले सहस्रनाम. त्याचे सहस्र म्हणजे काय हजारो नाव आहेत त्याचे महाराज. कोणतंही नाव घ्या त्याचंच नाव आहे. तुमची आमची ठेवलेली सुद्धा नावं त्याचीच आहे. महिला भगिनींची नावं सुद्धा त्याचीच आहे. त्याच्याच नावानं आहे दुसरं काहीच नाही. हे सगळं जगत ज्याच्या सत्तेनं आहे तो माझा विश्वंभर. तो कसा आहे म्हणले तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. एक प्रमाण गोड सांगतो भजन करा. विठ्ठल विठ्ठल जमेल तर बघा सांभाळून घ्या. बरवावो हरी बरवावो. बरवावो हरी बरवावो. टाळकरी बरवावो हरी बरवावो. बरवावो हरी बरवावो. बोला बरवावो हरी बरवावो. बरवावो हरी बरवावो. बरवावो हरी बरवावो. बरवावो हरी बरवावो. गोविंद गोपाळ गुणी गुरुवावो. गोविंद गोपाळ गुणी गुरुवावो.
बरवावो हरी बरवावो. हो तो इतका बरवा आहे म्हणे त्याच्यासारखा या जगामध्ये दुसरा कोणी नाही. काही म्हणा त्याला मान्य आहे महाराज. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा तुम्ही नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद काही म्हणा त्याला. नारायण हरी नारायण हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा तुम्ही नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा. नारायण. त्याला कोणत्याही नावानं आवाज द्या त्याला ते मान्य आहे महाराज. जग में सुंदर हे दो नाम चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. तसा तो परमात्मा मला उगच भेटला नाही. ऐका तो उगच भेटला नाही. माझं काहीतरी प्रारब्ध असेल ते प्रारब्ध महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. पण ऐक ना त्याच्याकडे सगळे सुख त्याच्या डेपोमध्ये त्याच्या आगारामध्ये तो इतका सर्वश्रेष्ठ आहे. हे माऊली अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये अगदी भैरवीमध्ये सांगतात. सर्व सुखाचे आगर 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 आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बलिवार तो हा विठ्ठल बलिवार तो हा विठ्ठल बलिवार तो हा विठ्ठल बलिवार. बाबा रघुमा देवीवर बाबा रघुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बलवान तो हा विठ्ठल बलवान तो हा विठ्ठल बलवान तो विठ्ठल बरवा. तो हा माधवा परिवार तो हा माधवा परिवार तो हा विठ्ठल परिवार तो हा विठ्ठल परिवार तो हा विठ्ठल परिवार तो हा विठ्ठल संप्रदायाच्या नियमानुसार सगळ्यांनी हात वर करा आणि मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई काळी काळी हा 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 काळी विठोबा रखुमाई विठोबा काळी प्रेमानं काळी Kumar
जब्बार कुमार जब्बार कुमार जब्बार कुमार कुंडली कवरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय और ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की जय जब्बार रूप पाहता लोचनी सुख झाले ओसाजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. पंढरीश परमात्म्याच्या कृपेनं चालत असलेला आपला या देवगाव फाट्यावरचा गोड असा सुंदर नियोजनाचा सप्ताह आणि या सप्ताहातली आजची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला होती. माऊलींच्या या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. अभंग आपलं आयुष्य निघून गेलं तरी ते संपत नाहीत. आमचे गुरुजी वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर असं सांगतात, त्यांचे पुण्यामध्ये महिनाभर प्रवचनं असायचे. मग बालगंधर्वसारख्या नाट्यगृहात मोठ्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम असायचे. महिनाभर बोलायचे. एकदा तर असं झालं म्हणले, आरती तुकारामा याच्यावर त्यांना बोलायला लावलं तर 1 महिना आमचे गुरुजी फक्त आरती शब्दावर बोलले. ते म्हणले बाकीचं तुकारामापासून पुढच्या वर्षी पाहू. एवढे सखोल अर्थ या अभंगाच्या. करविली तैसी केली कटकट वाकुडे की नीट देवजाने साळून की मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. पंढरीश परमात्म्याच्या कृपेनं ज्ञानोबा तुकोबा आदी करून साधू संतांच्या आशीर्वादानं बोलण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे परमसद्गुरू वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर यांच्या कृपेनं बोलण्याचा केलेला प्रयत्न जे काही योग्य आहे गुरुजींचा आहे. एखादा अपशब्द माझ्या मुखातून बाहेर पडले असतील, माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा. नाही का, माणूस आहे, चुकतो तो माणूसच असतो. आमचे सगळे गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मृदंगाचार्य आमचे एकनाथ महाराज असतील, आमचे चिरंजीवजी माझ्यासोबत आलेले आहेत, भावेशजी महाजन असतील, ज्या यूट्यूब चॅनलचा मी उल्लेख केला त्याचे संचालक आमचे ऋषीदादा असतील. ही गोड अशी साऊंड सिस्टीम संत गोरोबा मंडप डेकोरेशन धामोरी का धानोरी ओके, आमच्याकडे धानोरी आहे, तुमच्याकडे धामोरी आहे. जमेल महाराज, आपलं काय हरकत नाही. हळूहळू ट्युनिंग गोड अशी सिस्टीम आहे. त्यांचा स्वभाव इतका शांत वाटला, ज्याला जसं पाहिजे होतं नाही का तसं ते ॲडजस्ट करून देत होते. आणि महाराज अशाच लोकांची आता संप्रदायामध्ये गरज आहे. अनेक साऊंडवाले आहेत, पण काही साऊंडवाले इतके प्रेमळ आहेत तिथे सांगायचं काम येत नाही. तुमच्यासारखे प्रेमळ आहेत, सांगून सगळं करतात. काही इतके डेंजर आहेत, एवढे पैसे देऊन सुद्धा ऐकत नाही. आम्हाला सगळ्या प्रकारच्या लोकांचा अनुभव येतो, पण जे चांगले लोक आहेत त्यांचं आम्ही चांगलं सुद्धा सांगत असतो. म्हणून सेवा झालेली भगवंताच्या चरणी अर्पण करतो. तुम्ही आयोजक मंडळी जेवढे असतील, मी प्रभू रामचंद्रांना प्रार्थना करेल की या मंडळीच्या जीवनामध्ये कल्याण येऊ दे, त्यांच्या मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण होऊ दे अशी सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज निवृत्ती राया निवृत्तीनाथ ज्या ज्ञानोबा तुकोबाचं तुम्ही आम्ही नाव घेतो त्यांचे विश्वगुरु म्हणतात. विश्वगुरु ते निवृत्तीनाथ आपलं भाग्य महाराज. त्यांच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आम्ही आहोत. निवृत्ती राया एक टाळी. निवृत्ती राया सोपान ज्ञान सकया बोला. निवृत्ती राया सोपान मुक्त बाई ज्ञान सकया. सगळ्यांनी म्हणा.
हाय सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया बाई ज्ञान सकया हाय सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया विठ्ठल जय 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 हा बोली करू देवा पुढे उतर क्षमा करा महाराज नाही चारी राज कारण